एक महत्वाची बातमी समोर येते। हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे। राज ठाकरेंनी एक महत्वाची आणि तातडीची बैठक बोलावली आहे। हिंदी सक्तीवरनं राजकारण पेटलेलं आहे। बैठकीमध्ये राज ठाकरे कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे। सकाळी 11 वाजता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थवरती ही बैठक असेल। या बैठकीत मुंबई, ठाणे, पालघर सरचिटणीस, पदाधिकारी, नेते मंडळी हे उपस्थित राहणार आहेत। अर्थातच आता पुढची दिशा नेमकी काय असेल या संदर्भात चर्चा केली जाईल। हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे। यापूर्वीच राज ठाकरे यांनी पत्र लिहून या सरकारी धोरणाला मागे घ्यावा आणि हा आदेशच मागे घ्यावा अशा स्वरूपात विनंती केलेली आहे। आणि आता मात्र त्यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांची, महत्त्वाच्या नेत्यांची एक बैठक बोलवलेली आहे आणि हिंदी सक्ती विरोधात आता मनसे काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडनं। भाग्यश्री, काय या बैठकीमधनं आदेश दिले जाऊ शकतात, काय अधिक माहिती? भाग्यश्री, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? माझ्यापर्यंत आवाज येतोय। मुंबई आणि पालघर तसेच आपण जर बघितलं तर ठाणे इथले जे पदाधिकारी आणि सरचिटणीस जे आहेत त्यांची आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी बैठक बोलवण्यात आलेली आहे। आणि ही बैठक जी आहे ती हिंदी भाषा सध्या आपण बघितलं तर गुढीपाडव्याच्या मेळाव्यापासून आपण पाहिलेलं आहे की हिंदी भाषा, मराठी भाषा या विषयावर अगदी सक्रियपणे काम करायला सुरुवात केलेली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी। आणि त्यांनी तसे आदेश देखील कार्यकर्त्यांना दिलेले होते। त्यानंतर अनेक बँकांमध्ये जाऊन त्यांनी सगळ्या बँकांना लेटर देखील दिले की मराठी भाषा तुम्हाला बोलता आली पाहिजे, मराठी भाषेत तुम्ही बोलण्याचा ऍटलिस्ट प्रयत्न तरी केला पाहिजे। अशा पद्धतीचे अनेक पत्र देखील विविध ठिकाणच्या बँकांमध्ये देण्यात आले। त्यानंतर जर आपण बघितलं तर पुन्हा हिंदी भाषेचा एक मुद्दा सध्या उपस्थित झालेला पाहायला मिळतोय। हिंदी भाषा जी आहे ती शिक्षा नीतीमध्ये देखील कंपल्सरी करण्यात आलेली पाहायला मिळते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काल पुन्हा एकदा मराठी भाषिक आणि हिंदी भाषिक यांच्यात देखील वाद झालेले पाहायला मिळालेले आहेत। अनेक ठिकाणी हे वाद होताना पाहायला मिळतात। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर हिंदी भाषेचा वाद जो आहे त्याच मुद्द्यावरनं राज ठाकरे आक्रमक होणार का, पदाधिकारी आणि नेते मंडळींना काही आदेश देणार का, हे सगळं बघणं महत्वाचं आहे। त्याचबरोबर आपण बघितलं की 2 ते 3 दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे जे आहेत ते राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती। आता सध्या महापालिका निवडणुका देखील तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत। कधीही निवडणुकांच्या तारखा निश्चित होतील आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर देखील एक पद्धतीने पुन्हा एकदा एक राजकीय वातावरण निर्मिती जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। आणि त्या संदर्भात काही सूचना पदाधिकाऱ्यांना देतायत का राज ठाकरे हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे। कारण नेमके ते युतीमध्ये सहभागी होणार का, की ते बाहेरून पाठिंबा देणार, की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येऊन युती करणार, अशा सगळ्या ज्या विविध शक्यता ज्या आहेत त्या सध्या वर्तवण्यात येतात। आणि त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक जी आहे ही अतिशय महत्वाची ठरणार आहे। प्रज्ञा, नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी भाग्यश्री।